मागच्या लेक्चरला आपण प्रादेशिक घडामोडी पाहिल्या होत्या. प्रादेशिक घडामोडी म्हणजे आपण महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडामोडी पाहिलेल्या होत्या. आता आपण या लेक्चरला पाहणार आहे राष्ट्रीय घडामोडी. राष्ट्रीय घडामोडी. तर राष्ट्रीय घडामोडी म्हणजे काय? भारतात काय घटना घडल्या, बरोबर का? भारतात काय घटना घडल्या ज्याच्यामुळे तो प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे पोलीस भरतीसाठी. तर महत्वाचं आपण पाहतो. प्रादेशिक घडामोडीत आपले 25-30 प्रश्न झाले होते. प्रादेशिक घडामोडीचं लेक्चर बी पडले. तुम्ही पाहता का नाही लेक्चर? मी बी पाहतो माझे लेक्चर. तर तुम्ही बी पाहिले पाहिजे, त्याचा फायदा होतो. आता आपण काय करणार आहे, पुस्तकच रेकॉर्ड करणार आहे आपण डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला हे पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. ते लेक्चर पाहिले की क्लिअर होत जाईल. चला बसा, चालू करायचं. पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युअल. पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युअल. हायड्रोजन फ्युअल सेल प्रवासी बोट. सेल प्रवासी बोट. पहिली स्वदेशी. स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशात बनवलेली, म्हणजे आपल्या भारतात बनवलेली. पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युअल सेल प्रवासी बोट. ठिकाण वाराणसी, गंगा नदीवर. बोट आहे ना ती, तर मग आता नदीतच चालेल. मग कोणत्या नदीवर? गंगा नदीवर. वाराणसी गंगा नदीवर. त्याचं उद्घाटन झालं होतं 11 डिसेंबर 2025 ला. त्याचं उद्घाटन झालं होतं 11 डिसेंबर 2025 ला. कोणी केलं होतं? सर्वानंद सोनोवाल. विचारलं जातं की त्यांचं उद्घाटन कोणी केलं होतं? सर्वानंद सोनोवाल. सर्वानंद सोनोवाल. आता ही जी पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युअल सेल प्रवासी बोट आहे, हिची लांबी किती? 24 मीटर. लांबी 24 मीटर. झालं. आता पहा, ब्रँडेड प्रश्न येतोय पुढे. भारतातील पहिला 8 पदरी. भारतातील पहिला 8 पदरी एक्सप्रेसवे बोगदा. 8 पदरी एक्सप्रेस वे बोगदा. आतापर्यंत आपण 4 पदरी ऐकलं होतं. रोड किती पदरी ऐकले होते? आता हा भारतातली पहिला आहे. इन म्हणजे अंडरलाईन मारा. भारतातील पहिला. भारतातील पहिला, महाराष्ट्रातील पहिला, स्वदेशातील पहिली, याच्यावर नेहमी प्रश्न येतो. भारतातील पहिला 8 पदरी एक्सप्रेस वे बोगदा. मग आता काय विचारतो? कुठे? लिहा मग. दिल्ली ते मुंबई. मार्ग कोणता आहे तो? दिल्ली ते मुंबई या मार्गावर. दिल्ली भारताची राजधानी, मुंबई महाराष्ट्राची राजधानी. दिल्ली ते मुंबई. या बोगद्याची लांबी विचारेल मग तो आता. 4.80. करबुड्याची किती आपली? करबुड्याची किती आहे? करबुडे बोगद्याची किती आहे? एवढा ब्रँडेड प्रश्न आहे पोलीस भरतीचा. तोंडी पाठ पाहिजे. तुमच्यासाठी होमवर्क येतो. मला आठवत नाही, कारण की माहिती आहे ना मी काय बोलतोय ते. कोकणामध्ये कुरबुडे नावाचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रातला. त्याची लांबी वाचायचा, टोकड्यामध्ये शोधायचं. शोधल्यावर जे शोधलं आपण सापडलं की मग ते जिंदगीभर लक्षात राहील. याची 4.80. चला, हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस वे आहे. त्याची लांबी किती आहे? 1350 ते 1386 किलोमीटर. लांबी लिहून घ्या त्याची. 1350 ते 1386 किलोमीटरचा हा 8 पदरी एक्सप्रेस वे बोगदा आहे. दिल्ली ते मुंबई. दिल्लीहून निघतो मुंबई जातो, मुंबईहून निघतो दिल्ली जातो.
स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कंसात डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा आहे, त्याला नाव दिलंय स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस. मागच्या याच्यात बी आपण स्टॅच्यू पाहिले होते की नाही? स्टॅच्यू म्हणजे काय? पुतळा. मग हा पुतळा कुठे येतात? विजयवाडा आंध्र प्रदेश, विजयवाडा आंध्र प्रदेश येथे हा बोगदा आहे. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा, विजयवाडा आंध्र प्रदेश. त्याची उंची आहे 206 फूट. त्या पुतळ्याची उंची आहे 206 फूट. झालं. पुढचं, श्रीरामांची जगातील सर्वात उंच मूर्ती, श्रीरामांची जगातील सर्वात उंच मूर्ती. जगातील झाली ना, म्हणून प्रश्न येऊ शकतो. कुठे? गोवा. ठिकाण श्री संस्थान गोकर्ण परतगाडी जीवोत्तम मठ. एकूण उंची 77 फूट. उंची लिहा फक्त, त्या ठिकाण लिहायची काही गरज नाही. गोवा माहिती असलं भरपूर झालं. एकूण उंची 77 फूट. शिल्पकार रामसुता, जे की वारले है ना, वारले ना. 77 फूट. त्या मूर्तीचं अनावरण बी झालंय 28 नोव्हेंबर 2025 ला. अनावरण म्हणजे ते काही असं झाकलेलं असतं ना तोंड वगैरे, तर मग ते अनावरण म्हणजे काय? ते तिथं काढलं जातं. उद्घाटन आपल्या भाषेत अनावरण 28 नोव्हेंबर 2025 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. हे पाय पुतळ्यांचे फोटो दाखवले मग आपल्याला, आहे की नाही? स्टॅच्यू ऑफ युनिटी हे तर मागच्या लेक्चरला बी झालं होतं, आता परत घेऊ. तुम्हाला आठवतं का सांगा? मी तुम्हाला त्याची उंची बी सांगितली होती आणि ती उंची तेवढी का बरं ठेवली ते बी सांगितलं होतं. त्यांच्या विधानसभेचे सदस्य 182 होते, म्हणून त्या पुतळ्याची उंची 182. स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच पुतळा, जगातील सर्वात उंच पुतळा 182 मीटरचा आहे. कोणाचा आहे तो? सरदार वल्लभभाई पटेल. झालं. प्रजासत्ताक दिन 2026 चे प्रमुख पाहुणे, प्रजासत्ताक दिन 2026 चे प्रमुख पाहुणे, प्रजासत्ताक दिन 2026 चे प्रमुख पाहुणे. आपला प्रजासत्ताक दिन गेला ना 26 जानेवारीला, झेंडावंदन केलं आपण. तर त्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण बाहेरून देशामधून एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान यांना बोलवतो, म्हणजे आमंत्रण देतो आपण की तुम्ही या बा आमच्या प्रजासत्ताक दिनाला. तर यावर्षी कोण आले होते त्याच्यावर प्रश्न येतो. 25 ला कोण आले होते त्याच्यावर बी प्रश्न होता. एमपीएससी सुद्धा त्याच्यावर प्रश्न विचारते. 26 ला कोण आले होते याच्यावर बी प्रश्न येतो. तर आता या 26 ला आलंय ना, म्हणजे तुमचे भरतीला 100% प्रश्न येईल की 2026 चे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे कोण होते. 2 जण होते. मग त्यांचे नावं लिहून घेऊ आपण, इथं लिहून घेऊ व्यवस्थित, कारण नावं कठीण आहे. कोणत्या देशाचे होते एवढं तर माहिती ना. दोन्ही कोणत्या देशाचे होते? युरोपियन कमिशनचे अध्यक्ष. एक युरोपियन कमिशनचा अध्यक्ष आहे, लेडीज आहे ती, आणि एक अध्यक्ष आहे युरोपियन काउन्सिलचा, उर्सुला वॉन डेर लेयन. उर्सुला वॉन डेर लेयन. आणि दुसरं आहे
अँटोनियो कोस्टा हा पाठ आहे, अँटोनियो कोस्टा हे नाव ऐकलेलं आहे. युरोपियन कमिशन अध्यक्षा, कमिशन अध्यक्षा, आणि हे युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहे. कमिशन आणि काउन्सिल वेगळे. हे नाव आपल्यासाठी महत्वाचे, 2-3 वेळा वाचले की पाठ होऊन जातात. उर्सुला वान डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा, ते पाठ करावे लागतील. आता एकदमच आगाऊ पेपर सेटर असला तर तो काय करीन, 26चे माया पोरं पाठ करीन येतील. मायासारखा राहिला तर काय करीन, मला माहितीये पोरं 26चे पाठ करून येतील, तर तो 25चे विचारेल. समजलं का? मग 25चे लिहून घ्या. 2025चे कोण होते? 2025 म्हणा फक्त तिथे. प्रबोवो सुबियांतो, प्रबोवो सुबियांतो 2025चे पाहुणे होते. प्रबोवो सुबियांतो एकच आहे, इंडोनेशिया. याला काय म्हणता भाऊ? दूरदृष्टी. आपल्याला समोरच्याचं पाऊल माहिती पडलं कि मग आपण त्याच्यानुसार पाऊल टाकतो, बरोबर आहे की नाही? तसं नाही तर मग एक जण खड्ड्यात गेला की बाकीचे सगळे खड्ड्यात जातात. या बातवर एक स्टोरी, म्हणजे ते स्टोरी मी ऐकलेल्या स्टोरी राहतात, तर तुमच्या कामात येतील. एन्जॉय म्हणून आपण कोणती स्टोरी सांगत त्याचा फायदा होतो. स्टोरी अशी आहे की एका मंदिरात गर्दी राहते, गर्दी. आणि मंदिरात मग आता मंदिर कोणत्या देवाचं होतं ते नाही माहिती मला, मंदिरात गर्दी होती. पहिला माणूस येतो, असा असा करतो, असा असा करतो, असा असा करतो, पाया पडतो, खाली झोपतो, असा जातो. त्याच्या मागे दुसरा राहतो, त्याला असं वाटतं असं करणं पडतं बाया मंदिरात. तो भी त्याच्यासारखाच पुऱ्या स्टेप फॉलो करतो. तिसऱ्याला असं वाटतं ह्या मंदिरात जर पाया पडायचे तर असंच करणं पडतं. जसं आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला काय वाटतं, सगळेजण नारळ फोडताय, आपण बी फोडलं पाहिजे. नाही बी फोडलं तर चालतं, चालतं की नाही? मंदिरात गेल्यावर काय काय राहतं, सगळ्यात पहिले तर आपण लोक पाहता, कोणी फुलं घिसन येतं, कोणी पानं घिसन येतं, कोणी पाणी घिसन येतं, कोणी नारळ घिसन येतं, कोणी घरून प्रसाद बनायचं नंतर है ना. कोणी एकदम जास्त हे राहिलं तर मग मंदिरात कोणी असलं त्यांना दान धर्म करायला बी आणतं. एवढ्या सगळ्या. आणि सगळ्यात शेवटी मंदिरात एक दानपेटी बी राहते, बरोबर आहे की नाही? मी एकदम बारीक निरीक्षण करतो कोणत्या गोष्टीचं. आता मी एकदम देवधर्मी झाला होता मागच्या महिन्यात, सगळे देव फिरून आला मी. तर मी असा म्हणजे आपण जर एखाद्या देवस्थानावर गेले तर पहिले तर 5-6 तासाचा प्रवास. मग प्रवास करीच आपण जसे उतरले की मंदिराची लाईन, राप्पा मंदिराची लाईन इकडून असं एकदम सिस्टमॅटिक राहतं त्यांचं, असं 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 असं. मग 1-1.5 तासानंतर तुमचा नंबर लागेल. भाऊ पहिले उतरल्यावर काय पाहिजे, नाश्त्याची गाडी. कारण 1.5 तास लाईन मध्ये उभं राहणे, अजून बाबांचं दर्शन करायला, देवाचं दर्शन करायला. पहिले वटपूजा, मग देवपूजा. बाकीचे सगळे लाईन मध्ये, भाऊ पहिले नाश्त्याची गाडी. कारण 6 तास प्रवास करीच नालाय 4 व्हीलर मध्ये. मळमळ होतं, काय रे त्रास होता, पण ठीक आहे देवाच्या ठिकाणी काही होत नाही असं म्हणतात. गेले की मग लोक लगेच लाईन मध्ये, सारखा दादा पुढे, अरे सारखा थोडं थोडं. आणि मग मध्येच थोडस अर्धा 1 तासानंतर जय साईबाबा की जय, लगेच मग कोणी बोले बाबा की जय. म्हणजे तो थकलेला राहतो ना, त्याची एनर्जी वाढवली पाहिजे म्हणून ते एकदम देवाच्या घोषणा द्यायला लागतात. मग जसा आता देवदिशीनच आता आता ही मूर्ती आता त्याच्या अंगात जास्त पॉवर येते, एकदम जोर जोरात तारवण्या, जोर जोरात एकदम. आणि आता ही मूर्ती आणि तो असा आला, फेकला भाऊ माझा. फक्त असं केलं वो बा,
अरे दादा थोडस 6 तास दुरून आला, 6 तास दुरून आलाय, 1.5 तास लाईन मध्ये होता, 1 मिनिट तर टेकू द्या. चालणार नाही. डायरेक्ट भीमचे भीम लोक उभे राहतात तरी एक असं पुढे डायरेक्ट नुसता असं गेलं ते ना की डायरेक्ट पुढे डायरेक्ट 2-3 लोट आहे जातात, बाकी जनले तर हात गेला भेटत नाही देवाच्या पायाने. तर मग असं आहे. मग ते बिचारे असं ते लाईन मध्ये लागत राहतात आणि मग मध्येच पेटी येते. पेटी कोणी कोणी असं खिशातून काढतं 500, 100, 1000 ज्याच्या त्याच्या पटीनं. मी पाहिलं की लोक गैर पैसे टाकताय बा, माझ्या बी मनात इच्छा दाखवून झाली, मी ना खिशात हात काढला, 10ची नोट निघली. पण मग आपलं तत्व होतं की पेटीत नाही टाकायचं, गोरगरीबची मदत करायची. एखादी गरीबाला पेन घे द्यायचा, एखादीला काही करी द्यायचं, बाहेर कोणी पैसे राहिला त्याला खावाडे द्यायचं, असं काहीतरी करायचं बा. टाकू का नको, टाकू का नको. पण तरी भक्ती एवढी जबरदस्त की लोक टाकताय. आणि मी आता एकदम म्हणजे मी खिशात बी हात घालत नाही कधी तरी, एकदम खिशात हात घालला, 10ची नोट काढली बी मी ना, पेटी पैसे जायचं विचार करायला टाकू का नको. सगळे लोक टाकताय, टाकले. मग मी नाही टाकले होते मी, जड अंत करणार का होईना पण टाकले होते. आता ते मय पैसे होते तर काहीतरी चांगल्या कामासाठी लागले असतील, असं आहे. तर मग असं आहे पेपर सेटरच आहे. सगळेजण जसं चालताय तसं तो चालणार नाही. 2026 प्रत्येक पेपरवाला 2026 विचारण्याची गॅरंटी नाही. एकदा एमपीएससी तसंच केलं होतं, मागच्या वर्षाचे विचार टाकले, 25चे सोड दिले, 24चे विचार टाकले, पोरं 25चे पाठकरी सण गेले. युद्ध सराव बी तसेच, जे चालू होते ते नाही विचारले, मागचे विचार टाकले. म्हणजे 1 वर्ष मागून चालतात. त्यांनी जे पुस्तक सापडलं ते घेता, बरोबर आहे की नाही. 2025चे पुरस्कार विचारणे सोडले, 2024चे विचारही घेता. आपण जाता 2025चे पाठ करून, तर मग तिथे कन्फ्युजन व्हायला नको. 26चे 2 होते आणि 25चा 1च होता. ठीक आहे, चला पुढे. देशातील पहिले अत्यंत गरिबी मुक्त राज्य, ते तर लिहून घेतलं होतं मागच्या वेळेस आपण, ना का झालं होतं आपलं हे राष्ट्रीय घडामोडी झालं होतं नाही ना, राष्ट्रीय नाही झालं, प्रादेशिकला थांबले होते आपण. देशातील पहिले अत्यंत गरिबी मुक्त राज्य, शनिवार आणि रविवार हे 2 दिवस एन्जॉयचे दिवस राहता. जास्त अभ्यासाचं डोक्यात घालायचं नाही. 5 दिवस तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे करी याचा. स्टोरीचे दिवस राहतात ते 5 दिवस. माझ्या मनात गैर काही भरेल राहतात, ते शनिवार रविवार निघत राहतात. ज्याला ऐकायचं त्यानं ऐकायचं, नाही ऐकायचं त्यांना कानलाही घ्यायचं. तुम्ही कापूस बी आणू शकता सोबत, सगळ्या सोयी सुविधा अकॅडमी देते. देशातील पहिले अत्यंत गरिबी मुक्त राज्य केरळ. आता केरळ आहे तर मग केरळ बद्दल काहीतरी आपल्याला माहिती पाहिजे. मग केरळची स्थापना जी आहे ते लिहून घ्या. काय थांबा 1 मिनिट. केरळ राज्य स्थापना दिन 1 नोव्हेंबर. केरळ राज्य स्थापना दिन 1 नोव्हेंबर. आता केरळ बद्दलच जर पाहताय आपण तर मग केरळ हे एकदम चांगलं राज्य आहे. तिथे सगळे लोक इंग्लिश मध्ये बोलतात, हे की नाही. म्हणजे एज्युकेटेड राज्य बी आहे, साक्षर राज्य बी आहे. गरिबी मुक्त म्हणजे काय, तिथे कोणीच गरीब नाही. आता गरिबी मुक्त राज्य म्हणजे काय, तिथे कोणीच गरीब नाही. छोटं राज्य आहे, व्यवस्थित आहे. तर मग तिथले मुख्यमंत्री कोण आहे, बरोबर, पिनराई विजयन. पिनराई विजयन. आता गरीब कोणाला म्हटलं जाणार रे, मग त्याच्यासाठी जागतिक बँकेने व्याख्या बनवली. जागतिक बँकेने एक व्याख्या बनवली, ज्या व्यक्तीचं डेली उत्पन्न $3 खाली आहे. ज्या जागतिक बँकेचं आहे ना, मग ते डॉलर मध्ये बोलतील, मी तुम्हाला रुपयात बी सांगेन. ज्या व्यक्तीचं डेली उत्पन्न $3 खाली आहे, $3 खाली आहे, अशा व्यक्तीला गरीब समजलं जातं. मग $1 म्हणजे किती, 92 रुपये. $1 म्हणजे किती, म्हणजे आजचा रेट आहे 92 रुपये. 75 रुपयाचा डॉलर होता पहिले, नंतर वाढत वाढत मग तो 92 रुपयावर गेलाय. मग आता 92 रुपये, 92 गुणिले 3 म्हणजे 900, 200
₹276. म्हणजे ज्या व्यक्तीचं उत्पन्न ₹276 कमी असेल तो गरीब. ज्या व्यक्तीचं उत्पन्न 200 रोजचं अरे सिंपल आहे ना. ज्या व्यक्तीला 276 कमी रोज म्हणजे त्याला किती रोज ₹200 रोज, ₹250 रोज, बरोबर आहे की नाही? ₹200 रोज, ₹250 रोज, ₹100 रोजांनी बी काम करता लोक करता ना. आता तुम्ही जर एखाद्या हॉटेलमध्ये केले तर तो जो बाहेर बाबा बसलेला असतो सिक्युरिटी त्याला ₹3000 पगार राहतो. मग त्याचा ₹100 रोज झाला, मग तो गरीब झाला ना. बाबाला 30 लाख रुपये देतील का मध्ये? 3000 देतील किंवा 5000 देतील, बरोबर आहे. 5000 दिलं बी तरी बाबाला किती रुपये रोज? ₹170 रोज. 17 त्रिक 51, बरोबर आहे की नाही? तर मग ज्याचं उत्पन्न ₹276 खाली अशा व्यक्तीला गरीब समजलं जातं जागतिक बँकेच्या व्याख्येनुसार. आणि जर तो 276 वरती असेल मग तो थोडा वेल म्हणजे ₹9000 येतात. मग त्याच्या घरात ₹300 रोज बी जर पकडला आपण तर ₹9000 तो त्याची जिंदगी आपल्या जळगाव मध्ये तर जगू शकतो, आहे की नाही? ₹3000 मेस, ₹2000 त्याचं काहीतरी रेशन गिशन धरा, आणि मग काय खर्च आहे माणसाले? काही खर्च आहे का सांगा तुम्ही? जर तुम्हाला ₹300 रोज आहे तर महिन्याचे किती भेटता? ₹9000. मग 9000 मध्ये तुम्हाला समज घर नाहीये, मग घर नाही तर ₹2000 रूम भेटतो भाड्याचा, भेटतो का नाही? मग 2000 भाड्याचा रूम आणि 3000 तुमचा बाजार पकडी घ्या, किती झाले? 5000. तरी बी तुमच्याकडे 4000 उरताय. मग अजून काय करते सांगा? दूध वगैरे 500 तरी 500 तरी घे दूधचे. अजून काय करते सांगा ना? गॅसचे अंडे तरी घे. अरे गॅसचे अंडे दर महिन्याला थोडे लागते आपल्याला. गॅसचे अंडे दर महिन्याला लागते का? 2 महिने दर किंवा 3 महिने दर. मग ₹1000 भागिले 3 म्हणजे दर महिन्याला ₹300 गॅसचे पकडी घे. अजून काय? ₹1000 अंडे ना, ₹800 का समती घे. मग दर महिन्याला लागतच नाही भाऊ गॅस. 2 महिने 3 महिने आहे. लाईट बिल तरी घे ₹500 महिना. अजून काय खर्च सांग? म्हणजे 9000 मध्ये तो जगतोय. 9000 मध्ये तो चांगला जगतोय, त्याला गरीब म्हटलं जाणार नाही. हा पण जो आता कामालेच जात नाहीये तुमच्यासारखा, रिकामे अकॅडमीची फी भरतोय, बरोबर आहे की नाही? मग तो गरीबच्या व्याख्येमध्ये जाईल. त्याचा ₹1 कमाई नाही आहे का? उलट घरून 5 येतात, बरोबर आहे की नाही? तर गरीब कनाल म्हटलं जातं की ज्या लोकांचं उत्पन्न $3 खाली, $3 खाली. मग डॉलर जर ₹100 असेल तर ₹300 खाली, समजतंय? आणि हे सगळं जग हे डॉलरवर चालतं. डॉलर जर वाढला तर मग आपल्याकडे महागाई वाढते. डॉलरची किंमत वाढली की महागाई वाढते. डॉलरची किंमत कमी झाली की महागाई कमी होते. समजलं? इकॉनॉमिक्स मध्ये येते. तुम्ही जर अर्थशास्त्र वाचत असणार तर तुम्हाला ते समजेल. समजलं का? आता हे जेव्हा मी जीके शिकवत राहतो ना तेव्हा मी ज्या बी गोष्टी सांगत राहतो त्या सगळ्या कामाच्या सांगत राहतो. जरी त्या मजाकच्या राहिल्या तरी त्या कामाच्या राहतात. आता पहा, जर समजा कपाट आहे, कपाट आपल्या घरात आपण पुस्तकं ठेवतो किंवा कपडे वगैरे ठेवतो. ते कपाट जर ₹1,00,000 भेटायला लागलं, कपाट ₹1,00,000 जर कपाट भेटायला लागलं तर घेऊ का आपण? घेऊ का आपण? मग आपण काय म्हणू? दादा जास्त महाग झालं. कमीत कमी एवढं हे आपला अर्धा पडा एवढं कपाट राहतं. एवढ्या कपाटाचे कसं काय ₹1,00,000 द्या? म्हणजेच काय? मग आपण काय सांगू? महागाई वाढली. काय म्हणू आपण? एक गहूचं पोतं घ्याल जर तुम्ही मार्केटमध्ये गेले तर ते कितीचं भेटतं? सगळे शेतकरी तुम्ही गहूचं पोतं जर घ्यायला गेले तुम्ही तर कितीला भेटतं? 3000. तेच जर ₹6000 झालं तर तुम्ही काय म्हणणार? महागाई वाढली. महागाई समजताय ना? जेव्हा गरीब माणूस ती गोष्ट अफोर्ड करू शकत नाही, गरीब माणूस ती गोष्ट अफोर्ड करू शकत नाही आणि तेव्हा तो म्हणतो मग अरे काय महाग आहे, 3000चं पोतं 6000 भेटायला लागलं, बरोबर आहे की नाही? तेव्हा आपण म्हणतो महागाई वाढली. आपला ₹20 कोलगेट तोच जर ₹100 भेटायला लागला लगेच आपली मम्मी म्हणते अरे बापरे ₹20 कोलगेट 100 झाला. लाज वाटू दे तुले, वय जो यावरची भरती नाही तर आपल्या घरात कोलगेट बी एकच येत जाईल वर्षातून. सगळे जण मग ते कोरीकारी काढत जातील है ना. तर मग ₹20 कोलगेट ₹100 झाला. काय वाढली? महागाई वाढली. महागाई केव्हा वाढते? महागाई केव्हा वाढते? महागाई केव्हा वाढते? मोदीला वाटलं तर वाढते.
असेच सांगतात तुम्ही, तुम्हाला माहितीच नाही इकॉनॉमिक्स काय आहे. महागाई केव्हा वाढते? हा हा वस्तूची किंमत वस्तूची किंमत वाढली की महागाई वाढते म्हणे. ते तर अनाडी माणसाला मी समजेन, तुम्ही अभ्यास करणारे लोक आहे. हा जेव्हा 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 मागणी जास्त होते, एखाद्या वस्तूची मागणी जास्त होते तेव्हा महागाई वाढते. तुम्हाला सगळ्यांना कपडे पाहिजे घालेले, झाले शर्टाचे रेट 300 रुपये, 500, 1000, 1500. त्यांना माहिती यांना शर्टाशिवाय जमणार नाही. दुधाची मागणी वाढली, दुधाचे भाव वाढले. तुम्ही जेवढी ती वस्तू मागणार तेवढे त्याचे भाव ते वाढवतील. तुम्हाला रोज पाव पाहिजे, पावचे भाव वाढतील. बरोबर आहे की नाही? तुम्हाला रोज साखर पाहिजे, साखरचे भाव वाढतील. असं कधी झालंय का साखरचे भाव कमी झाले? लोकांना माहितीये एक घर सोडीसन चहा बनते, एक घर सोडीसन काय आलं, प्रत्येक घरात दिवसातून 2 दार बनते. चहा पत्तीचे भाव वाढतील. बरोबर आहे की नाही? दुधाचे भाव वाढतील. बरं पाणी फुकटच आहे की नाही? तर असं आहे. दुसरी गोष्ट, जर महागाई वाढली तर सरकार काय करतं? महागाई जर वाढली, समजा महागाई वाढली तर सरकार काय करतं? तर सरकार काय करतं? आरबीआय ला सांगतं की तुम्ही काय करा रे, रेपो रेट कमी करा. कमी करा म्हणजे काय की लोकांना कर्ज स्वस्त होऊन जातं. महागाई वाढली ना, आता लोकांकडे काय झाला, पैसा कमी झाला, लोक मागणी करणार नाही, गुपचूप राहता हो. मग काही आणायची गरज नाही, दूधची थैली इथली महाग, काही गरज नाही पाव आणायची, आपण बिना पावचे बी जगू शकता. आपण भाकरी खात जाऊ, गहू महाग झाला ना, आता गुपचूप भाकरी खाऊ. तर असं होऊ नये म्हणून सरकार काय करीन, आरबीआयला सांगेन तुम्ही रेट कमी करा. रेपो रेट कमी झाला म्हणजे कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण वाढीत. बरोबर आहे की नाही? म्हणजे जर आपल्याला 100 रुपये जर 10 हप्त्यांमध्ये भेटायला लागले तर 10 रुपये महिन्याला देणं आपल्याला सोपं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून कर्ज स्वस्त करी. सरकारचं म्हणणं काय राहील, तुम्ही कर्ज घ्या पण या वस्तू घ्या, मरू नका. आणि जर महागाई कमी झाली तर सरकार काय करेल, कर्ज वाढवेल. जसं आता सरकारने समजलंय की सगळ्यांना घराची आवश्यकता आहे, तर होम लोनचे रेट वाढायला टाकले सरकारने. घेतात लोक तरी. बरोबर आहे का नाही? जेव्हा जास्त महाग होईल परत कमी होईल जाते. तर हे सगळं डॉलरवर चालतं. डॉलर वाढला की महागाई वाढते, डॉलर कमी झाला की महागाई कमी होते. दुसरी गोष्ट, आयात निर्यातवर जर एखाद्या गोष्टीची मागणी आपण करता, आपल्याकडे बघा कांदा पहिले 100 रुपये किलो भेटत होता की नाही? म्हणलं की रील बी यायला लागले होते कांद्याचे रील यायला लागले होते ना, हे लो तुम्ही एक कांदा मेरी तरफ से. 100 रुपये किलो होते ना कांदे, आणि आता 10 रुपये किलो. असं का बरं होतं? 100 रुपये किलो असणारे कांदे 10 रुपये किलो का बरं भेटायला लागता? मग आपण काय करतो, दुसऱ्या देशातून कांदा आयात करतो आणि लोकांना वाटतो. मग असं भारतावर आता 150 कोटीचं कर्ज होतं, 1,500 कोटीचं. किती? 1,500 कोटीचं. मग ते 1,500 कोटीचं कर्ज फिटीन मग 8वा वेतन आयोग लागेल. आपला जो अर्थसंकल्प आता सादर होणार आहे तो फेब्रुवारी महिन्यात सादर होतो. 1 फेब्रुवारीला होतो ना, 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होतो. पहिले 2 अर्थसंकल्प मांडले जायचे, एक आपला आणि एक रेल्वेचा. समजतंय का? आता दोन्ही मिक्सचर मांडले जातात. अर्थसंकल्प नेहमी हा तुटीचा अर्थसंकल्प मानला जातो. ब्रँडेड प्रश्न लक्षात ठेवा. महाराष्ट्रात असो का भारतात असो, आपल्याकडे तुटीचा अर्थसंकल्प मानला जातो. म्हणजे आपल्या देशाचा खर्च हा जमेपेक्षा जास्त आहे. आपल्या देशाचा खर्च हा जमेपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपल्या देशात कर देणारे 100 आहे आणि खर्च किती होता आपल्या देशाचा? 150 रुपये. भारतात कर येतो किती? 100 आणि खर्च किती करता? 150. मग वरचे 50 कर्ज कोण देतं? आजूबाजूचे शेजारी. समजतंय का? आणि कधी कधी तर अशी परिस्थिती होते की आपल्याच देशातले लोक आपल्याला कर्ज देतात. अंबानी, अदानी.
हा ना, त्याच्यावरती आपल्याकडून व्याज घेतात. समजतंय? समजतंय का? आणि एक राहतं लॉंग टर्म लोन आणि एक राहतं लगेच, एका वर्षात वापस देतो. लगेच शॉर्ट टर्म 20 वर्षानं देऊ. लॉंग टर्म आपल्यावर लॉंग टर्म 85% आणि शॉर्ट टर्म 15%. कर्जाचा जो अर्थसंकल्प मांडला जातो त्याला म्हणतात तुटीचा अर्थसंकल्प. अर्थसंकल्पाचे प्रकार किती किती अर्थसंकल्पाचे प्रकार? एक तर आताच सांगितला, तुटीचा अर्थसंकल्प. शाबास. दुसरा राहतो जमेचा अर्थसंकल्प किंवा शिलकेचा. अर्थसंकल्प. आणि तिसरा राहतो समतोलन अर्थसंकल्प. 5 वर्ष झाले वाचेल नाही बरं मी ना, काही चुकलं तर मग माफ कर जा मला. तुटीचा अर्थसंकल्प राहतो, शिलकेचा अर्थसंकल्प राहतो आणि समतोल अर्थसंकल्प राहतो. हे तुम्ही लिहायचं नाही, हे फक्त पाहायचं. जिथलं डोक्यात गेलं तेवढं आपलं. आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात नेहमी तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. अर्थसंकल्प म्हणजे काय राहतं? आता तुम्हाला 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प पाहायला भेटेल. कोण मांडेल? निर्मला सीतारामन. कोण आहेत ते आपले? अर्थमंत्री. ते मांडेल. आपल्या महाराष्ट्रात कोण मांडायचे? अजितदादा, जे गेले आता त्यांची वाईफ घेते डेप्युटी सीएम ची, ते मांडतील. भारताचा फेब्रुवारी मध्ये मांडला जातो 1 फेब्रुवारीला. पहिले मार्च महिन्यात मांडला जायचा. फेब्रुवारीत का बरं मांडता? कारण आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला चालू होतं. आर्थिक वर्ष 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला मार्च एंडिंग म्हणतो मग आपण. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं नाही चालत. 1 एप्रिल ते 31 मार्च. मग फेब्रुवारीला जर आपण सगळा लेखाजोखा करून ठेवला तर एप्रिल मध्ये मग तो निधी द्यायला बरोबर आहे ना. सगळ्या डिपार्टमेंटला सगळे पैसे गेले पाहिजे. अर्थसंकल्प म्हणजे काय मी तुम्हाला सोपं सांगतो. आता पहिलं, आता फॉर एक्झाम्पल मी आता आमच्या घरचा अर्थसंकल्प कसा आहे मग पहा. आता 1 तारीख येते ना, उद्याचे. मग आता काय जमा होईल? पगार, हे की नाही? मग पगार जमा झाला. कमी पगार आहे गरीब माणूस. 20,000 रुपये बँकेत आले. भारताचा बी सेम असाच आहे. 1 तारीख आहे, पैसे आले, त्याला म्हणतात जमा. खर्च, मग खर्चामध्ये सगळंच, बाजार, शाळा, स्कूल, पोरांचे स्कूल, दवाखाना, लाईट बिल, कपडे, अजून रिचार्ज, है ना, अजून बिशी, अजून गॅस दर महिन्याला देतात ना, अजून लाईट बिल झालं. लाईट बिल अजून रे आता हे एवढे सगळे खर्च जर 25,000 झाले, किती झाले? तर याला म्हणतात तुटीचा अर्थसंकल्प. मग मला काय करणं पडेल? 5,000 रुपये उसने घेणे पडतील समोरच्याकडून. याला म्हणतात तुटीचा अर्थसंकल्प. असा भारतात पहिल्यापासून तुटीचा अर्थसंकल्प मानला जातो. हे असं का बरं? की गोरगरीब माणसाला त्रास नको झाला पाहिजे, त्याच्या सर्व सोयी सुविधा त्याला कमी पैशात भेटल्या पाहिजे. समजलं? याला म्हणतात तुटीचा अर्थसंकल्प. पण मी जर समजा 20,000 रुपये माझा पगार आहे आणि खर्च बी 20,000 केला तर याला म्हणतात समतोल अर्थसंकल्प. दोन्हीमध्ये समतोल आहे. 1 रुपया बी वाचत नाही आणि 1 रुपया बी एक्स्ट्रा जात नाही. पण मी 20,000 रुपये माझा पगार आहे आणि 15,000 रुपये खर्च करतोय तर त्याला म्हणतात शिलकेचा अर्थसंकल्प. येत आहे लक्षात? 3 गोष्टी लक्षात आला. आता हे लिसन नाही समजत, तुम्ही लिहिताय. लिसन का जमणार आहे? लिसन फक्त नावं पाठ होतील. नावं पाठवायचं काय फायदा आहे? जे पाठ झालेले नाव आहे त्याचा अर्थ आपल्याला सांगता आला पाहिजे, त्याला म्हणता अभ्यास, है ना. सांगता येईल. आता विचारला तर केव्हा बी तुम्हाला फक्त एवढं ध्यानात ठेवणं आहे की आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात कोणता अर्थसंकल्प सादर होतो? म्हणजे जमेपेक्षा खर्च, आणि जमा सारखी खर्च सारखा असला तर प्रश्नात वाचायचं तसं
जमा जास्त खर्च कमी, तर कोणता अर्थसंकल्प मानला जाईल? शिल्केचा. जमा जास्त व खर्च कमी. तेव्हा तुम्हाला हे आकडे आठवले पाहिजे. आता समजतंय, उद्या विचारलं तर काही आठवणार नाही. ठीक आहे. तर असं आपलं अर्थसंकल्प झालतो. अर्थसंकल्प येतोय का बरं घेतला हा प्रश्न? अर्थसंकल्प येतोय ना आता. अर्थसंकल्पावर एक प्रश्न तुमचा डन आहे, कारण तुमची भरती त्या कचाटात सापडी ना आता 11 फेब्रुवारीच्या. तोपर्यंत अर्थसंकल्प येत जाईल. पहिलाच प्रश्न, भारताचा अर्थसंकल्प कोणी मांडला? एवढे 5 प्रश्न येतील आता. कोण मांडतं ते बी माहिती पाहिजे. कोण मांडतं? अर्थमंत्री. समजतंय? मग ती काय करता, प्रत्येक विभागाने काही काही पर्सेंटेज मध्ये तो रुपया पहा. दुसऱ्या दिवशी जर तुम्ही पेपर वाचला की असा रुपया दिसतो. रुपया किती पैशांचा राहतो? किती पैशांचा राहतो? मग असे टक्केवारी दिलेली राहते तिथे. एवढे टक्के असा दिसेल तो रुपया तुम्हाला पेपरामध्ये पाहायचं. 5% शिक्षण, ग्रामपंचायत, त्याच्यानंतर बांधकाम, त्याच्यानंतर आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तिकडे आयटी सेक्टर. असे भरपूर सेक्टर आहेत. त्या सेक्टरमध्ये काही प्रमाणात असे पैसे वाटले जातात. 5 पैसे, 2 पैसे, 3 पैसे, 10 पैसे. शेती 10 असं दाखवतोय. जो आकडा मी लिहितोय तो नाही राहणार, तिथे वेगवेगळं राहील. मग ते पाहायचं, आपलं नॉलेज वाढतं. काय होतंय पण नेमकं. समजलं का? हे झालं की लगेच आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प येईल. तो अजून वेळ आहे, तोपर्यंत तुमची भरती होऊन जाईल. झालं? पहा, गरिबी होऊन कुठे चालले गेले आपण शेवटी. चलो, भारतातले पहिले डिजिटली साक्षर राज्य, हे बी झालंय आपलं. भारतातले पहिले डिजिटली साक्षर राज्य केरळ. लिहिलं का? भारतातील पहिले डिजिटली साक्षर राज्य केरळ. नेक्स्ट, भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य. असं का बरं वाटतं हे झालंय आपलं असं? भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य मिझोराम. दुसरं गोवा. आणि तिसरं झालं यार आपले, है ना? चल ठीक आहे. भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था. भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था. ठीक आहे ना? रिव्हिजन होते ना. मग पहिली कोणती आहे? शाबास. अमेरिका, चीन, जर्मनी. अमेरिका, चीन, जर्मनी आणि मग भारत. जर्मनी 3 नंबर. झालं? नेक्स्ट, 16वा वित्त आयोग. 16वा वित्त आयोग. याच्यात महत्वाचं काय आपल्यासाठी? अध्यक्ष बोला. अरविंद पनगारिया. सचिव ऋत्विक रंजनम पांडे. ऋत्विक रंजनम पांडे. अध्यक्ष अरविंद पनगारिया. अध्यक्ष आहे अरविंद पनगारिया. कालावधी आहे 2026 ते 2031. 2026 ते 2031. अबे हे झालंय ना आपलं अहमदाबाद विमान दुर्घटना वगैरे. राष्ट्रीय झालंय आपलं. राष्ट्रीय झालंय वाटतं आपलं. अरे यार, राष्ट्रीय झालंय आपलं. हे काय आपण त्या माणसाचं नाव नाही पाळतं का? मग त्याचं नाव पाहिलं होतं आपण, सगळं झालं होतं आपलं.
बंद कर आकाश.